सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिना सुरू आहे बघा. 17 मे ते 15 जून 2026 असा अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. सुंदर सोन्यासारखा महिना आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी करा. काही नाही जमलं ना तुमच्याकडून तर थोडेसे बत्तासे या ठिकाणी ठेवायचे आहे. कितीतरी वाण दिल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. तर बघा, सर्वांनाच वाण देणं जमत नसेल तर सरळ थोडेसे बत्तासे घ्या आणि या ठिकाणी ठेवायचे आहे. तर बघा, अधिक महिना 2026 खूप सुंदर महिना आहे. जेवढं पुण्यकर्म करता येईल ना तेवढं नक्कीच करा. बहिणी भाच्यांचा मान सन्मान करा. त्यांना घरी बोलवा, वाण द्या. तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच. असं नाही की सोनं चांदी दिल्यानेच वाण दिल्याचं पुण्यफळ मिळतं. अजिबात नाही. साधा छोटासा तांब्याचा दिवा जरी घेऊन दिला तुम्ही वाण म्हणून, जावई लेक असेल, लेक जावयाला मानपान करताना बत्तासे अनारसे ताटात ठेवा. एक तांब्याचा किंवा चांदीचा दिवा घ्या, तो प्रज्वलित करा तुपाची वात फुलवात ठेवून, आणि असं वाणाचं ताट आपल्या लेक जावयाच्या हातात द्या. तुमचे भाऊ असेल, बहीण भाचे आलेले असतील घरी, तर भाची असो किंवा भाचा, त्यालासुद्धा एक छोटासा तांब्याचा दिवा वाण म्हणून दिलं ना तर इतकं पुण्यफळ मिळेल की मामा मामी त्यांचं घर गोकुळ होईल. बहीण भाच्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तुम्हाला तर अधिक महिन्यामध्येच घ्या. बघा, भरभरून पुण्यफळ मिळतं. ज्या मामाला मामीला बहिणी भाच्यांचे आशीर्वाद मिळतात ना तर त्यांना या जगात तरी कसलीच कमी राहत नाही. तर आता सगळ्यांनाच वाण देणं जमत नाही. ज्यांना जमतं ना त्यांनी आवर्जून द्या. आता ज्यांना वाण देणं जमत नाही किंवा सर्वांनीच थोडेसे बत्तासे या ठिकाणी ठेवायचे आहे. तर घराजवळ जर तुमच्या लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल ना तर बरोबर जाताना एक दिवा घेऊन जा. तुपाची फुलवाट टाका. मातीची पंती घेतली चालेल, किंवा तुम्हाला देवळामध्ये एखादा तांब्याचा दिवा दान म्हणून द्यायचा असेल तर तो दान म्हणून तिथंच फुलवात ठेवा आणि तिथंच प्रज्वलित करून देवांच्या चरणी एखाद्या कोपऱ्याला, आपल्या दिव्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा कोपऱ्याला देवांसमोर तो दिवा प्रज्वलित करा. नमस्कार करा. मुठभर बत्तासे मोजमाप करू नका. जेवढे हातात येईल, 5 येऊ 11 येऊ जास्त येऊ, थोडेसे बत्तासे एखाद्या बाऊलमध्ये वगैरे घ्या आणि देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे. देवी आईची ओटी भरायची असेल, लक्ष्मी मातेची, तर सुंदर महिना आहे. घरातसुद्धा ओटी भरा आपल्या कुलदेवीची. आणि घराजवळ जर लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल ना तर नारायणांच्या चरणी थोडेसे मुठभर बत्तासे अर्पण करा आणि देवी आईची ओटी भरा. ओटीमध्ये सुद्धा थोडेसे बत्तासे ठेवा. एक गोड पानाचा विडा ठेवा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून देवांची पूजा करा आणि मग घरी या. बघा, सोन्यासारखे अनुभव येतील. आता नसेल तुमच्या घराजवळ लक्ष्मीनारायणांचं मंदिर, विठू माऊली रुक्मिणी मातेचं असेल, तिथं जाऊन सुद्धा बत्तासे ठेवा. देवी आईची ओटी भरा. ओटीमध्ये सुद्धा थोडेसे बत्तासे ठेवा. बघा, बत्तासे जर अर्पण केले ना या अधिक महिन्यामध्ये इतकं पुण्य फळ मिळतं की 33 जन्मांचं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होतं. गरिबी तुमच्या जवळ कधी फिरकणार सुद्धा नाही. लक्ष्मीनारायणांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर स्वामींच्या मंदिरात गेला, तुम्हीच काय आपण सर्वच जण, तर स्वामींना नैवेद्यात तुम्ही जर बत्तासे किंवा अनारसे अर्पण करत असाल तर अतिशय उत्तम. पूर्णावरणाचं नैवेद्य बनवला असेल, पुरणाची पोळी अर्पण करा. पण थोडे का होईना मुठभर बत्तासे स्वामींचरणी सुद्धा अर्पण करा. बघा, बत्तासे, गोड बत्तासे जी व्यक्ती अर्पण करते देवांना अधिक महिन्यामध्ये, लक्ष्मी मातेची खूप कृपा होते. बघा, जेव्हा लक्ष्मी मातेची आपण पूजा सेवा करतो ना, मग लक्ष्मी पूजन असो, या बत्तास्यांना खूप मान आहे, महत्त्व आहे. म्हणून अधिक महिन्यामध्ये थोडे का होईना बत्तासे मंदिरांमध्ये जरूर नैवेद्यात ठेवायचे आहे. त्यावर एखादं तुळशीचं पान ठेवता आलं तुम्हाला तर आवर्जून ठेवायचं आहे. महादेवांचं मंदिर जर घराजवळ असेल ना तर अधिक महिन्यामधील कुठल्याही सोमवारी मंदिरात जायचं आहे. अभिषेक करा, पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, पुन्हा स्वच्छ पाण्याने करा.
देवांना चंदन भस्म अर्पण करा, बेल फूल अर्पण करा, नमस्कार करा हृदयापासून आणि मुठभर बत्तासे महादेवांच्या चरणाशी शिवपिंडीजवळ थोडेसे कोपऱ्याला एखाद्या ठेवून दिले चालेल. बघा, बत्तासे महादेवांना सुद्धा खूप प्रसन्न करतात आणि तिथून येताना एखादा बत्तासा तुम्ही प्रसाद स्वरूप सुद्धा घरी घेऊन येतात. तो प्रसाद तुम्ही खाऊ शकतात. त्याचबरोबर एखादं बेलपत्र बत्तास्याबरोबर घरी घेऊन या. बेलपत्र तुम्ही देवांसमोर जरी खाल्लं तरीही चालेल. यामुळे सुद्धा कितीतरी कठीण इच्छा पूर्ण होतात. काही कठीण समस्या असतील तुम्हाला, त्यातून सुद्धा मार्ग निघेल. 24 तासाच्या आत मार्ग निघेल. महादेवांची सेवा तर कधीच खाली जात नाही. लक्ष्मीनारायणांच्या सेवेने तर भरभरून आपल्याला सुख ऐश्वर्य प्राप्त होतं. कठीण इच्छा पूर्ण होतात. म्हणून थोडे का होईना बत्तासे या अधिक महिन्यामध्ये मंदिरांमध्ये जरूर अर्पण करा. एखाद्या गोरगरिबाला तुम्हाला बत्तासे दान करता आले, अनारसे दान करता आले तर जरूर दान करा. बघा, एखाद्या गरिबाला शिक्षणाला मदत करता आली, तुम्हाला कपडा लत्ता चप्पल छत्री जेवढं दान धर्म करता येईल ना तेवढं आवर्जून करा. त्याचबरोबर पिवळी केळी मंदिरांमध्ये जाल ना तर बत्तास्यांबरोबर पिवळी केळी किंवा पिवळी मिठाईसुद्धा नैवेद्यात अर्पण करायची आहे. आणि त्याचबरोबर मंदिराबाहेर याल ना तर पिवळी केळी एखाद्या गरिबाला 10-20 रुपयाची पिवळी धमक केळी जरूर दान करायची आहे. यामुळे वाण दिल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. घरी लेक जावायला बोलवलेलं असेल आणि तुम्हाला अनारसे नाही जमले, आजकाल बाहेरसुद्धा अनारसे तुम्हाला मिळून जातील. अगदी नाहीच जमले तर लेक जावयाच्या वाणाच्या ताटात तुम्ही 33 बत्तासे जरी ठेवले ना तरीही चालेल. अनारसे वाण दिल्याचंच तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे. या अधिक महिन्यात जाळीदार पदार्थांना खूप मान असतो आणि जाळीदार पदार्थांमध्ये अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे या 3 पदार्थांना तर खूप मान आहे. तुम्हाला जे जमेल ना, अनारसे तुम्ही वाणात देऊ शकता, बत्तासे देऊ शकता किंवा म्हैसूर पाक. जेव्हा आईची तुम्ही ओटी भरणार तेव्हा आईच्या ओटीमध्ये सुद्धा प्रेम, गोड पदार्थ जरूर ठेवा. गोड पानाचा विडा ठेवू शकता, बत्तासे आईची जेव्हा ओटी भरायला तुम्ही फळं ठेवू शकता, आंबे वगैरे ठेवू शकता, पण आईच्या ओटीमध्ये गोड पदार्थ जरूर ठेवा. तुम्ही खणा नारळाची आईची ओटी भरा, साडी चोळीची भरा, पण बत्तासे किंवा गोड पानाचा विडा किंवा एखादं फळ जरी ठेवलं तरीही चालेल. ओटी भरताना आईला बांगड्यासुद्धा, लेकीने बांगड्यासुद्धा भरायच्या आहे. जेव्हा लेक वाणासाठी घरी येईल ना तर आईने सुद्धा लेकीला हिरव्या बांगड्या भरा. तिची जोडवी असेल आधीची, ती जोडवी सोनाराला देऊन त्यात थोडीशी चांदीची भर टाका आणि छान अशी मुलीच्या लेकीच्या आवडीची जोडवी तिला जरूर बनवून द्या. तिचा मानपान करा. तिचे लेकरं बाळं असेल, तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं वाणात तिचा मानपान जरूर करा. बघा, यामुळे तिच्या घर संसारात तर सुख समृद्धी येते. पण जे आईवडील वाण देतात ना आपल्याला जमेल तेवढं, त्या आईवडिलांना पण खूप मनाला खूप प्रसन्न वाटतं. आपल्या लेकीची आपण ही हाऊसमौस केली, आपण लेकीला वाण दिलं, हे पुण्यकर्म त्यांना अगदी 7 जन्म पुरत असतं. कारण लेक जावाई म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायण असतात. बघा, या अधिक महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण जर लेक जावायला तीर्थक्षेत्री घेऊन गेला असेल किंवा लेक जावाई आई वडिलांना सुद्धा, मग मुलीचे सासू सासरे असू दे किंवा मुलीचे आई वडील, सगळ्यांना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं हे सुद्धा खूप पुण्याचं काम आहे. तुम्हाला जर जमत असेल ना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं तर सर्वांनी जरूर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. आता सर्वांना नाही जमत, मग लेक जावई जर तुमच्या घरी आलेली असतील आणि राहत असतील 1-2 दिवस, तर मग त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगेचं थोडंसं पाणी, गंगाजल जरूर टाका, थोडीशी हळद टाका. म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला पण मिळेल आणि लेक जावायला सुद्धा मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही रोज जरी गंगेचं पाणी, गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून या अधिक महिन्यामध्ये स्नान केलं
केलं ना, आंघोळ केली ना, कुठलेच शारीरिक मानसिक त्रास राहणार नाही. तुमच्या घरात दारात अखंड लक्ष्मी नांदेल. बघा, हळदीचे जेवढे उपाय कराल ना या अधिक महिन्यामध्ये तेवढं भरभरून सोन्यासारखं फळ मिळणार आहे. रोज नित्य नियम बनवा महिलांनो. थोडीशी चिमूटभर हळद आणि गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाका. आंघोळीनंतर उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेप करा. नाही जमलं रोज मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, एकादशी, उद्या परवा एकादशी आलेली आहे, आवर्जून एकादशी असो, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार अशा दिवशी अधिक महिन्यामध्ये हळदीचं लेपन जरूर करा. त्याचबरोबर तुळशी मातेची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. रोज तुळशीजवळ नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा. त्या गाईच्या तुपाच्या दिव्यात तुम्ही एक छोटासा कापराचा तुकडा टाकू शकता, 2 लवंग टाकू शकता. मुख्य दाराशी सुद्धा लवंग टाकून एक दिवा रोज माता लक्ष्मीच्या नावाने जरूर लावा. माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होते की तुमच्या घरात अगदी 7 पिढ्या तरी कधीच कशाला कमी पडणार नाही. मग धनधान्य असो, पैसा, संपत्ती, ऐश्वर, आरोग्य, मुलांना भरभरून प्रगती कधीच कशाला कमी पडणार नाही. म्हणून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सुद्धा मुख्य दाराशी दिवा लावा आणि तुळशी मातेची सेवा तर आवर्जून करायची आहे. या अधिक महिन्यामध्ये कुठल्याही मंदिरात जाल तुम्ही तर आवर्जून बत्तासे, अनारसे नाही जमले ना तुम्हाला चालेल, पण बत्तासे बरोबर जरूर घेऊन जा. 5, 11 अशा पद्धतीने किंवा मुठभर न मोजता जरी नेले तुम्ही बत्तासे आवर्जून देवांना अर्पण करायचे आहे. वाण एखाद्या बाऊलमध्ये घ्या आणि देवांना जरूर नैवेद्यात ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर झालं या अधिक महिन्यामध्ये एक का होईना तांब्याचा दिवा, तुम्ही लेक जावयांना वाण दिला आहे मान्य आहे, पण एक का होईना दिवा तांब्याचा घ्या. तुम्हाला जेवढा परवडेल तेवढा घ्या आणि तो तांब्याचा दिवा फुलवात ठेवा. गाईचं तूप टाका आणि कुठल्याही मंदिरात, अगदी महादेवांचं असेल, गणपती बाप्पाचं असेल, तुमच्या गावदेवीचं मंदिर असेल, तिथं तुम्हाला तो दिवा तुमच्या मनातील इच्छा बोलून प्रज्वलित करून यायचा आहे. बघा, खूप खूप पुण्य लाभणार आहे. एक का होईना तांब्याचा दिवा दान एखाद्या मंदिरात जरूर करा. जेवढा जमेल, अगदी छोटा जरी घेतला ना तरीही चालेल. तांब्याचा दिवा घ्या आणि घरी आणायचा आहे. तो प्रथम आपल्या देवघरात ठेवा. थोड्या वेळ का होईना मनात प्रार्थना करा की मी मंदिरात आज दिवा दान करत आहे. भरभरून तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. मुलांच्या हातून तो दिवा लावू शकता किंवा आईवडिलांनी जरी लावला, तुम्ही जसं जमेल तशी सेवा करा, पण एक का होईना तांब्याचा दिवा आणि थोडेसे बत्तासे मंदिरात जरूर अर्पण करा. दिवा लावून या. बघा, तो दिवा घरी आणू नका. आपण दान केलेली वस्तू कधीच घरी आणू नये. तो दिवा तुम्ही मंदिरात अर्पण करायचा आहे. बघा, तो दिवा जर तिथं मंदिरात नित्य नियमाने वापरात येऊ लागला, उपयोगात येऊ लागला, देवांसमोर तो दिवा लागू लागला, तर बघा तुमच्या आयुष्यात कधीच अंधार येणार नाही. तुमच्या 7 जन्म तरी तुम्हाला कधी पितृदोष उरणार नाही, मुलांना अडीअडचणी उरणार नाही, कधी तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही. तुम्ही जर अधिक महिन्यात एखादा दिवा दान केला मंदिरामध्ये आणि तो दिवा नित्य नियमाने रोज तिथले पुजारी असतील त्यात फुलवात ठेवून रोज देवांसमोर जर लावत असतील तो दिवा, तर बघा सोन्याहून पिवळं. म्हणून एक का होईना दिवा, तुम्ही जे मंदिर असेल तुमच्या घराजवळ, देव एकच आहे, माऊलीचं असो, बाप्पाचं असो, महादेवांचं असो, लक्ष्मी नारायणांचं, आपल्या स्वामींचं असो, तिथं एक दिवा जरूर दान करा. पण दिवा तसाच दान करू नका. फुलवात ठेवा, गाईचं तूप टाका आणि प्रज्वलित करून तो दिवा दान करायचा आहे. त्याबरोबर थोडेसे बत्तासे सुद्धा अर्पण करायचे आहे. सोन्याहून पिवळं अधिक महिन्यात काही नाही जमलं ना तरीही चालेल, पण या दानाला खूप विशेष महत्त्व आहे. जेवढं जमेल तेवढी सेवा आवर्जून करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.